नमस्कार मंडळी, कशात सगळेजण मस्त आहात ना? सगळ्यांना नवरात्रीच्या 7व्या दिवशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज नवरात्रीचा आहे 7वा दिवस आणि आज आपल्या पार्वती मातेचा आज कुठचा अवतार आहे, आज कुठचं स्वरूप आहे माऊलीचं? तर आजचं स्वरूप आहे काल रात्री देवीचं आज स्वरूप आहे। तर आम्हालाही सगळ्यांना काल रात्री मातेचे खूप खूप आशीर्वाद लाभोत हीच त्या माऊलीच्या चरणी मी प्रार्थना करते आहे। तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो, तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो। जाई जुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, आई माऊलीचा उदो 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 उदो। 7व्या दिवशी पूजली जाते मा काल रात्री, अंधकार आणि अज्ञान नष्ट करणारी देवी। तिचे तेजस्वी रूप हे भक्तांचे सदैव रक्षण करते। या दिवशी भक्तांना भयमुक्ती, आत्मविश्वास आणि सर्व दोषांपासून मुक्ती मिळते। माता काल रात्री भक्तांचे सर्व संकट दूर करून मोक्ष प्राप्ती करो। मातेच्या कृपेमुळे आपल्या सर्वांच्या आयुष्यात शांततेचा प्रकाश उजळतो। म्हणून सप्तमीच्या दिवशी भक्तांनी भक्तिभावाने काल रात्री देवीची पूजा केली पाहिजे आणि करावीच। तर काल रात्री देवीचा उदो 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 उदो, आई माऊलीचा उदो उदो। मंथन पै केले रामाची अवचिता, मला मला सापडले त्याचा अशुभने शासन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले। जय देव जय देव स्वामी शंकरा, आरती ओवाळू भावार्थी ओवाळू तुझ कर्पूर गौरा। जय देव जय देव समर्पणी वंदन सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी, सत्कोटी देवी वाचे उच्चारी, जगकुल तिलक रामदासा अंतरी। जय देव जय देव जय शिव शंकरा, ओ स्वामी शंकरा, आरती ओवाळू भावार्थी ओवाळू तुझ कर्पूर गौरा। जय देव जय देव सर्वेश्वरी तुझ विण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाचे वारी, वारी पडलो आता संकट निवारी। जय देवी महिषासुर मदनी, ओ दैत्यासुर मदनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी जय पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासूनी घट स्थापन करुनी हो, मूल मंत्र जप करुनी भवती रक्षक ठेवुनी हो, ब्रह्मा विष्णु रुद्र आईचे पूजन करती हो। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो। हे वैखिरा देवी माझे माऊली माझे माऊली, दोन्ही कर जोडुनी तुझी वाट मी पाहे। आल्या गेल्या मध्ये धाडी निरोप, आंबे धाडी निरोप, कार्यामध्ये आहे माझी एकवी रामाय। हे विक्रा देवी माझे माऊली दोन्ही कर जोडुनी तुझी वाट मी पाहे। मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की, मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की। जय जय संतोषी माता जय जय माँ, जय जय संतोषी माता जय जय माँ। बड़ी ममता है बड़ा प्यार माँ की आँखों में, माँ की आँखों में, बड़ी
जय माता दी. सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा दिवस 7वा दिवस आहे नवरात्रीचा, त्याच्यामुळे आज देवीचा रंग होता शेंद्री. तर आज सगळे शेंद्री कलरच्या साड्या नेसणार, शेंद्री कलरचा ड्रेस घालणार, म्हणजेच ऑरेंज कलर. तर आज तुम्हाला मी काल रात्री, आजचं स्वरूप आहे देवीचं काल रात्री. तर ते देवीचं स्वरूप काय आहे, कसं आहे खूप भयंकर देवीचं स्वरूप आहे. पण त्या देवीच्या भयंकर स्वरूपामध्येही खूप प्रेम आणि खूप काही आत्मविश्वास आहे. त्या देवीला बघण्यामध्ये आपल्यामध्ये आत्मविश्वास तेवढा असला सुद्धा पाहिजे की त्या देवीचं जरी भयंकर रूप असलं तरी आपली बघण्याची दृष्टी आणि देवी आपल्याकडे बघते तिची दृष्टी ही खूप निराळी आहे. तर तुम्हाला मी आज काल रात्री मातेची कथा पण सांगणार आहे. तर चला आपण कथेला सुरुवात करूया. तर काल रात्री मातेची कथा अशी आहे की फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या एका म्हणजे हिमालय पर्वतावर शिवानंद म्हणून एक ऋषी होते. ते तपश्चर्या करत बसले होते. आता ऋषी म्हटले की ते तपश्चर्या करणार आणि त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी प्रत्येक वेळेस नेहमी असुर राक्षस हे येतातच. तर भयंकर नामक हा असुर होता. तो त्यांचा तपश्चर्या भंग करण्यासाठी सारखा येत होता. पण ते शिवानंद ऋषी आहेत ना, ते खूप इतके तपश्चर्यामध्ये लीन होते, इतके साधनेमध्ये लीन होते ना की त्यांना जरी त्या राक्षसाचा आवाज येत होता तरी त्यांनी आपली साधना, आपली तपश्चर्या काही सोडली नाही. पण तो दिवसेंदिवस खूप वर्षानुवर्ष त्यांना खूप त्रास देऊ लागला. इतका त्रास देऊ लागला की त्यांनाही असह्य होऊ लागलं. पण त्यांनी आपली तपश्चर्या सोडली नाही. आणि शेवटी त्यांनी त्या मातेला, अगदी करुण हृदयाने अंतःकरणातून त्या काल रात्री मातेला, दुर्गा मातेच्या अवताराला अगदी आतून हाक मारली की माते रक्षण कर, हा दुष्ट राक्षस मला खूप त्रास देतो आहे. तर काय आई आहे, शेवटी माता आहे ती. आई आपल्या मुलाची हाक ऐकणार नाही असं होणारच नाही. त्या मातेनी लगेच त्या ऋषींची हाक ऐकली आणि तेव्हाच ती तिथे त्यांच्या समोर प्रकट झाली. पण तेव्हा तो राक्षसही तिथे होता. त्या राक्षसाने ते देवीचं भयंकर स्वरूप, काल रात्री स्वरूप पाहिलं तेव्हा तो इतका घाबरला होता. नाहीतर इतके दिवस तो त्या ऋषींना किती त्रास देत होता. पण जेव्हा त्या मातेला पाहिलं, ती काल रात्री माता, जे कालाला सुद्धा अगदी दूर लोटणारी आहे अशी ही माता, सगळ्यांचा आत्मविश्वास दृढ करणारी, अंधकार अज्ञान दूर करणारी काल रात्री माता आपल्याला सदैव सगळ्यांना सुखी ठेवून. तर अशा प्रकारे ती तिथे प्रकट झाली त्या ऋषींच्या समीप. आणि तिने बघितलं की हा राक्षस आपल्या भक्ताला खूप त्रास देत आहे. तेव्हा मातेने काय केलं की लगेच त्या असुराचा अगदी आपल्या तलवारीने त्याचा 2 तुकडे करून वध केला. सगळीकडे हाहाकार माजला होता त्या राक्षसाचा. सगळा काही शांत झाला. असं आहे त्या काल रात्रीचं स्वरूप. भयंकर असलं तरी खूप प्रेमळ आहे. आणि नंतर त्या करुण हृदयाने त्या मातेने ते रूप घेऊनच त्या ऋषींकडे पाहिलं आणि ऋषींनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर त्या देवीचं ते स्वरूप पाहिलं आणि ते इतके चकित झाले की बाप रे बाप, मला देवीचं दर्शन घडलं, मी खूप भाग्यवान आहे. आणि त्यांनी करुण हृदयाने तिला खूप नमन केलं, तिची खूप स्तुती केली. तर आणि मग अशा प्रकारे काल रात्री माता ही आपल्या सगळ्यांचेही दोष निवारण करो. प्रत्येक वेळेस आपल्या सगळ्यांना आपल्या हाकेला ती माता उभी राहो, हेच मी त्या काल रात्री मातेच्या चरणी नमन करून अगदी तिला वंदन करून तिला सांगते आहे की तू सतत आमच्या सगळ्या भक्तांच्या मागे पाठीशी राहा. तर अशी होती ती काल रात्री मातेची कथा. तर सर्व भक्तांना आणि माझ्या व्ह्युअर्सला मी सांगेन की तुम्ही सुद्धा सगळ्यांनी काल रात्री मातेची खूप भक्तिभावाने पूजा केली असेलच. आजचा 7वा दिवस काल रात्री मातेचा स्वरूप होतं काल रात्रीचं. तर मी आज तुम्हाला ही कथा सांगितली. तर माझी कथा तुम्हाला सांगण्याची पद्धत तुम्हाला जरा वेगळी वाटली असेल, कारण कथा अशी सांगत नाही. तर असो, मला जमेल तशी मी थोडाफार प्रयत्न केला तुम्हाला सांगण्याचा. जसा त्या ऋषींचा त्या मातेनी त्यांचं रक्षण केलं, तसंच काल रात्री माता आपल्या सगळ्यांचे रक्षण करो. तर काल रात्री मातेच्या चरणावर कोटी कोटी नमन.
हर हर महादेव. आई माऊलीचा उदो 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 उदो. काल रात्री माते की जय. तर चला, हा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. पुन्हा भेटू आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत सगळ्यांना जय भवानी, जय शंकर, हर हर महादेव. ओम नमः शिवाय. आई माऊलीचा उदो 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 उदो. काल रात्री माते की जय.